राज्यभरामध्ये उपवर्गीकरणाच्या लढाईच्या विरोधात मोठे मोर्चे आणि आंदोलन होतात. पुण्यात देखील आज अशा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आनंदराज आंबेडकर आहेत. राज्यभर आंदोलनं झालीत. आतापर्यंत 5-7 जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली, मोर्चे झाले. आज पुण्यात आंदोलन आहे. आज पुण्यामध्ये सुद्धा भव्य असा मोर्चाचा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की लाखोच्या संख्येने लोक याच्यामध्ये सामील होणार आहेत. आम्ही सरकारला सतत सांगत आहोत की आपण जे करताय, आमच्यामध्ये भांडणं लावण्याच्या ज्या पद्धतीने आपण मराठा वर्सेस कुणबी, आदिवासी वर्सेस धनगर, त्याच पद्धतीनं आज मातंग वर्सेस इतर एस-सीमधल्या सर्व जाती, हा जो आपला प्रयत्न आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्ही सर्व एकत्र भावासारखे राहतोय. आमच्यामध्ये फाटाफूट होऊ नये ही आमची भूमिका आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जेव्हा हे आरक्षणाची लढाई केली, तेव्हा कुठच्याही जातीसाठी वेगळं आरक्षण मागितलं नाही. तर सर्वांचे प्रश्न म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हे अनुसूचित जातीमध्ये असणारे सर्व त्या काळची अस्पृश्य मंडळी होती, ज्यांचा स्पर्श केला तर म्हणजे स्पर्शाने सुद्धा लोकांना त्रास व्हायचा. अशा सर्वांचा एक संघ हा ग्रुप आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण होऊ नये. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार. आणि इवन सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या बेंचने ई-व्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश हा 5 जणांचा सुप्रीम कोर्टाचा बेंच होता. त्यांनीसुद्धा असं म्हटलं आहे की हा जो एस-सी वर्ग आहे होमोजिनियस आहे, याच्यामध्ये वर्गीकरण करता येणार नाही. असं असतानासुद्धा दुर्दैवानं आत्ताच्या जे बेंच होतं 7 जणांचं म्हणजे लार्जर बेंच, त्यांनी 6 विरुद्ध 1 असं जजमेंट देऊन की राज्यांना अधिकार दिला आहे. परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की 2 दिवसापूर्वीच भारत सरकारने एका केसमध्ये स्वतः असं म्हटलेलं आहे की एस-सीमध्ये कुठच्याही राज्याला निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही, कारण क्रिमी लेअरचा एस-सीमध्ये होऊ शकत नाही, असं ॲफिडेव्हिट भारत सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे. त्यामुळे भारत सरकारची भूमिका वेगळी, महाराष्ट्र सरकारची भूमिका वेगळी, हे जे चाललेलं आहे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा आणि आपसामध्ये भांडणं लावायची, हा दुर्दैवानं आमचे मातंग बंधू आमच्यापासून दुरावतात की काय ही भीती निर्माण झालेली आहे. परंतु आमचा प्रयत्न आहे की काही झालं तरी या एक संघ वर्ग आहे आणि आमचं म्हणणं आहे, जर मातंग समाजाला एवढी तुम्हाला कळकळ असेल तर लहुजी वस्ताद अभ्यास कमिटीचा रिपोर्ट 2006 साली जाहीर झाला. त्याच्यामध्ये 82 सूचना होत्या, त्याच्यातल्या 68 सूचना त्या काळच्या काँग्रेस सरकारने ॲक्सेप्ट केल्यात. त्या 68 सूचना जरी तुम्ही याच्यामध्ये आणल्यात म्हणजे ॲक्च्युअल लागू केल्यात, तरी मातंग समाजाचं केवढं तरी भलं होईल. उपवर्गीकरणाने कोणाचं भलं होत नाही. तुम्हाला फक्त वाद निर्माण करायचे आहेत आणि तो तुमचा प्रयत्न आणि तो आम्ही हाणून पाडणार. तुम्ही सरकारवर थेट आरोप करताय की उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकार जे आहे ते बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद लावू पाहते. बौद्ध नाही, सर्व 58 जाती आणि मातंग असा वेगळा एक समूह होतो. कारण आज आमच्या या मोर्चामध्ये चर्मकार बांधव आहेत, होलार आहेत, खाटीक आहेत, मातंग समाजाचे पण आता आमचे काही कार्यकर्तेसुद्धा आज इथेही सुद्धा मातंग समाजाचे अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आहेत. तर त्यामुळे हे जे चाललेलं आहे हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे. नाही, मात्र सध्या आता जर आपण बघितलं तर तुम्ही असाल, प्रकाश आंबेडकर असतील आणि रामदास आठवले असतील किंवा इतर नेते असतील, हे थोड्या प्रमाणात विखुरलेले पाहायला मिळतात. ते सर्व जर एकत्र येऊन मोर्चा निघाला किंवा आंदोलनं केली तर सरकारवर अजून दबाव पडेल असं वाटत नाही का? नाही, मला बिलकुल वाटत नाही. कारण आज समाज म्हणून सर्वच लोक एकत्र येत आहेत. त्यामुळं नेत्यापेक्षा समाजाची एकी झालेली आहे. त्यामुळं आता त्यांनी एकत्र आलंच पाहिजे याची काही गरज राहिलेली नाही, असं माझं मत आहे. सरकारने 1 ऑगस्ट अल्टिमेटम दिला होता, मात्र आता तो निर्णय पुढे ढकलण्यात आला. सरकार नेमकं घाबरलंय का? कारण की मोर्चे वगैरे आंदोलनं बघितली तर मोठ्या प्रमाणात निघत आहे. आमचे जे लाखोचे मोर्चे प्रत्येक याच्यामध्ये निघत आहेत, त्यामुळे सरकारवर एक प्रकारे प्रेशर आलेलं आहे. आणि शेवटी हा एस-सीमध्ये 58 जाती हा प्रचंड मोठा समुदाय आहे. आणि मातंग समाजाची लोकसंख्या तशी बघायला गेली तर 1.5% वरती नाही. आणि आज एस-सीची 2011च्या प्रमाणे 18% एस-सी आहेत. आणि माझ्या मते आता 2027चा जर तो मी जनगणना झाली तर 20% अनुसूचित जातीचा वर्ग असेल. आणि ह्या 20% अनुसूचित जातीच्या वर्गाच्या विरुद्ध जाण्याची सरकारची हिंमत होईल असं मला वाटत नाही. सरकारला एक शेवटचा इशारा काय असणार आहे? कारण की इथून पुढे देखील तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढणार आहात. मी आता इथून परत नांदेड आहे, नंतर त्यानंतर दुसरं परळी आहे 11 तारखेला,
अंबेजोगाई आहे 12 तारखेला, संभाजीनगर, असे मोर्चे कंटिन्यू चालू आहेत. माझं सरकारला एवढं सांगणं आहे की ताबडतोब जी बदर कमिटीचा रिपोर्ट आहे तो बंडल करून त्या सचिवालयात ठेवा आणि हे उपवर्गीकरण रद्द केलं याचं जाहीर करा. उपवर्गीकरणाचा निर्णय जो तो रद्द करण्यात आला नाही तर शेवटचा इशारा आणि शेवटची ॲक्शन म्हणून तुमच्याकडून काय घेण्यात येणार आहे? आता हे आमचे मोर्चे जर हे रद्द करत नसतील तर डिसेंबर पण चालू राहतील आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला विधानसभेला घेराव घातला जाईल. नक्कीच आपण जर बघितलं तर आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत होते. जर उपवर्गीकरणाचा जो लढाई आहे त्या जो निर्णय तो रद्द करण्यात आला नाही तर डिसेंबर महिन्यात होणारं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनाला आम्ही घेराव घालण्याशिवाय राहणार नाहीत अशी ठाम भूमिका आता आनंदराज आंबेडकर यांनी घेतलेली पाहायला मिळते. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.